रस्त्यावर उभा असलेला माणूस, त्याची झोंबीसारखी झालेली अवस्था, हा सगळा प्रकार झोंबी ड्रगचा असल्याची अफवा पसरली आणि सोशल मीडियावर अशा 3-4 घटनांची प्रचंड चर्चा सुरू झाली. काय आहे नेमकं प्रकरण, पाहूयात हा रिपोर्ट. सिनेमातून भेटणारे आणि जगभरात दहशत असलेले हे झोंबी आता प्रत्यक्षात आपल्या अवतीभवती दिसतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 3 शहरातील ही 3 दृश्य पहा. बंगळुरू, चंदीगड, बिहार. भर रस्त्यावर दुपारच्या वेळी विमनक्स अवस्थेत उभे असलेले हे तरुण सिनेमातील झोंबीप्रमाणे वागतायत असा सूर नेटिझन्सना लावलाय. देशात 3 ठिकाणी घडलेल्या या घटनांनी अनेक चिंतातूर जंतू हादरून गेली आहेत. हे सगळे तरुण रस्त्यावर स्थिर अवस्थेत अक्षरशः पुतळ्यासारखे वेगळ्याच नशेच्या स्थितीत असल्यासारखे उभे दिसतायत. बंगळुरूच्या रस्त्यावर उभा असलेला हा तरुण तर कितीतरी वेळ उभा होता. येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष त्यानं त्यांच्या स्थिरतेनं वेधून घेतलं. चंदीगडमध्ये एका डिलिव्हरी बॉय काही तास एकाच जागेवर स्थिर अवस्थेत उभा असल्याचं पाहायला मिळालं. तर बिहारमधील एका तरुणाचाही असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय. 3ही ठिकाणी साधारणपणे तरुणांची स्थिती एकाच अवस्थेत दिसतीये. सोशल मीडियावर याला झोंबी ड्रग्समुळे या घटना घडत असल्याच्या अफवेनं जोर पकडलाय. झोंबी ड्रग जे नाव पडलंय अशा प्रकारचं कुठचं नाव नाहीये, ते आपण कॉमन लोकांनी जे दिलेलं नाव आहे. तर झोंबी ड्रग्स म्हणजे त्या खाल्ल्यानंतर माणसांना भान नाही राहत की ते कुठे उभे आहेत आणि काय करतात. त्याच्यामुळे तसा वर्ड आलाय. आणि त्याच्यात 2-3 प्रकारचे ड्रग्स येतात. पहिली जी ड्रग आहे ती केटामाइन, नंतर दुसरी जी ड्रग आहे GHB, आणि तिसरी जी आहे रोहिफनॉल, आणि अजून एक नाव ऐकतोय मी ते GFX इन. तशा 2-3 प्रकारचे ड्रग्स झोंबी ड्रग्स म्हणून ओळखले जातात. झोंबी ड्रग्स देशभरात पसरते की काय अशा अफवा वेगानं पसरणं सुरू झालंय. मेंदूवर आघात करणारी घातक द्रव्ये, प्राण्यांना भूल देण्यासाठी वापरली जाणारी औषधं, बेकायदेशीरित्या ड्रग्समध्ये घातक द्रव्यांचा वापर, झोंबी ड्रग्सचे शरीर आणि मेंदूवर गंभीर परिणाम, व्यक्तीची जाणीव कमी होते, अनियंत्रित हालचाली करू लागतो, सिनेमातल्या झोंबीसारखी ड्रग्स सेवन केलेल्यांची अवस्था. झोंबी ड्रग्सची चर्चा सोशल मीडियावर असली तरी कोणत्याही यंत्रणेनं असं कोणतेही ड्रग्स अस्तित्वात असल्याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सेवन केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या मुलांना किंवा पुरुषांना ते कुठे उभे आहेत त्यांची जे ओरिएंटेशन असतं सराउंडिंगचं ते निघून जातं. थिंकिंग पॉवर कमी होते त्यापुरती. नंतर मेमरी लॉस होतो. मग त्याच्यामुळे ते जे गोष्ट करतात ते विसरून जातात. शॉर्ट टर्म मेमरी लॉस होऊन जातो. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बघतो की ते एका ठिकाणी उभे आहेत, कुठची ऍक्टिव्हिटी करत नाही. त्यांना सुचतच नाही की पुढची स्टेप काय करायची आहे, पुढे काय करायचंय. बंगळुरू आणि चंदीगडमधील अशा घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा शोध घेतलाय. बंगळुरूच्या प्रकरणात तरुणाच्या वैद्यकीय तपासणीनंतर मद्य सेवनासोबत सांधेदुखी आणि सर्दीचं औषध घेतल्याचा हा परिणाम असल्याचं समोर आलंय. या ड्रगचं सेवन जर अनलिमिटेड झालं तर लिव्हर आणि किडनी डॅमेज होतं, ब्रेन डॅमेज होतं. ब्रेन डॅमेजमध्ये मेमरी लॉसचे प्रमाण होऊ शकतं, अनकॉन्शियस होऊ शकतो, पाल्पिटेशन होतात. तसेच कधी कधी लॉंग टर्म आपण जर सेवन केलं मेमरी लॉसचं प्रमाण अजून वाढतं. आता हा व्हिडिओ झोंबी ड्रग्सचा म्हणून सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांविरोधात पोलीस आता कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहेत. झोंबी ड्रग्स अस्तित्वात आहेत की नाही आणि या 3ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं याचा शोध सध्या यंत्रणा घेत आहेत. या अफवाही ठरण्याची शक्यता अधिक आहे. मात्र झोंबी ड्रग्सच्या चर्चेनं सोशल मीडियात मात्र भीती पसरल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.